बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एकही व्हिडिओ अपलोड केला नव्हता किंवा तयारही केला नव्हता. तर आज माझ्याकडे खूप छान असे वांगे आणलेले होते. तर मी म्हटलं चला आज आपण याच्यापासून सुरुवात करू आणि आपले व्हिडिओ पण सुरू होतील, आपली रेसिपी पण तयार होईल. तर नमस्कार मैत्रिणींनो. सध्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात वांगे आलेले आहेत आणि वांग्यांची आपण भरपूर प्रकारांमध्ये भाज्यासुद्धा करतो किंवा अनेक रेसिपी आपल्या वांग्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. पण आज मी जी रेसिपी करणार आहे ही अगदी साधी सोपी आहे. त्यासाठी एक वांगं घ्यायचं, ते स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसायचं, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि छान मध्यम गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं. मध्यम गॅसवर वांगं भाजल्यामुळे ते आतपर्यंत छान भाजलं जातं आणि खमंग देखील होतं. त्यानंतर मी एका तव्यावर छान भाकर टाकून घेत आहे. भाकर तयार होतीये तोपर्यंत मी एक वाटण तयार करत आहे. त्यासाठी मी 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, जिरं आणि लसूण घेतलेलं आहे. वांगंही आपलं छान भाजून झालं आणि खरडासुद्धा तयार झाला. गरम तव्यावर मी तेल टाकलं, थोडासा खरडा टाकला आणि भाजून घेतलेलं वांगं छान साल काढून घेतले आणि टाकून घेतलं. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि अशा पद्धतीने खूप चविष्ट असा वांग्याचा ठेचा मी तयार केलेला आहे. तर हा ठेचा चवीलासुद्धा अगदी अप्रतिम झाला होता आणि झटपट तयार झाला होता. तर नक्की ट्राय करून बघा.